आलिया सगळं जाऊ दे. तू सांग तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? एवढंच एवढंच? मग एवढं एवढंच? अगं या समुद्रा एवढं. बरं तू माझ्यासाठी काय करू शकतोस? मी तुझ्यासाठी तू सांगशील ते सगळं. तुझ्यासाठी हे सगळं हे तारे तोडून आणेन. अरे चंद्र तारे तर सगळेच तोडतात. तू भांडे आणि कपडे धुवून दे ना. बरं तू ना तुझ्या गावाकडची जमीन घे. काय गावाकडची जमीन? हो 2 म्हशी आणि घरही. अगं मग आई बाबांचं काय? हे बघ आई बाबांना मुंबईला आणणारच आहोत ना. म्हणजे मी माझ्या गावाचा असलेला संबंध तोडू? अहो ऐका ना, तुम्ही जर तुमच्या गावाकडची जमीन आणि घर विकलं तर आपण मुंबईला छोटंसं घर घेऊ, स्वतःची गाडी घेऊ आणि तुम्ही जर हे सगळं केलं तर आपण लग्नही करू. जर गावाकडची जमीन हवी असेल तर हिला सोडावं लागेल. ही हवी असेल तर गावाकडची जमीन सोडावी लागेल. एक काम करतो, गावाकडची जमीन विकतो आणि मुंबईला घर घेतो आणि निश्चितच लग्न करतो. काय ठरवलं? हो चालेल मला. बरं तुला माझ्या डोळ्यात काय काय दिसतं? मला तुझ्या डोळ्यात हे संपूर्ण जग दिसतं. माझी बहीण बघितली का? तुला हिच्या डोळ्यात जग दिसत ना? वैन माझ्या म्हैशी हरवल्यात. काही दिसतात काय बघ. मला म्हणतो मला हिच्या डोळ्यात जग दिसत, माझ्या म्हैशी काय नाही दिसत. मला रवी आहे रे मला रवी आहे रे जोरात. तुझ्या म्हशीला घेऊन आलो सराया राहणार. तुझ्या म्हशीला घेऊन आलो राहणार. म्हैस हरवले रानात गेले शोधून थकलो जा. म्हैस हरवले रानात गेले शोधून थकलो जा. हातभर काटे ना म्हशीला जोडून काढा. माझी म्हैस आहे. एवढ्या मेकअप केलेल्या म्हशी दिसतात. या माझी काळ्या खोबऱ्याची म्हैस काय वय भेटली तर सांगा. फोन नंबर घ्या. फोन हॅलो हॅलो फोन करा. फोन नंबर घ्यावा 94 घेवा 94 81 81. सुंदर पोरगा बघितला नाही की लागला म्हशी माग. माझी म्हैस गावाला ह्या म्हशी काय गोटे ठेव. ते सगळं सोडा पण वय माझी म्हैस घेऊ गावली की तेवढं सांगा. काय समाज देव? अहो कशासाठी काय? माझा पुतण्या येणार आहे मुंबईवरनं. त्या काय मुंबईत करता तर मसरूळ भेटला एवढं. त्या मसरूळासाठी माझ्या म्हशी काय निघालाय. आता माझं लग्न झालं तर सोडा पण त्याचं लग्न करायच पाहिजे ना. आता माझं लग्न काय नाही तुला. आपल्या भारतात 1000 पोरांच्या तुलनेत फक्त 975 पोरी म्हणजे 25 पोरा बिना लग्नाची. त्या 25 मधला मी एक. बसताडच कसलं याद भरलं. देवर देवा देवा अरे देवर देवा देवा देवर देवा देवा अरे देवर देवा देवा देवर देव तुला उगाच म्हणतात मायाळू कणवाळू. देवर देवा देवा अरे देवर देवा देवा देवर देव तुला उगाच
माझं लग्न नाही झालं. आता तुमच्यातली कोण तयार असेल तर विचार करू आपण. पण आहे काय, जाऊन दे. आता जातो मी माझ्या बारक्या भावाकडं. वसाळा विचारतो, जाऊ भेटली तर भेटली. बारक्या ये बारक्या. वसाळा जाऊ गेला. कटकट कांदा कापताना मोठ्या सुरीत वाचवली. हाताला चटका लागला तर मी कढई दाखवली. तुमच्यासाठी पेशल केवढं बाय मी सोस थोडं तरी टाकाल का नाही. बारक्या जेवला काय? काय सांगू तुला, घरी बायकोने केल्या भाजीला नाव ठेवलं पण वसंत जेवायला दिलं नाही. असं म्हणतोस, सोड बायका काय सोड. बरब्या काय गेला असं म्हणतोस. बरब्या, गेला घरी. जाऊ मस्ताड्या, तुला पोरगा नाही समजलं. माझ्या मस्त्याने घरी काय सांगू तुला. कधी येतो आणि कधी नाही. एक मसरूड ठीक आहे. तुला गाडी बसलाय काय? होय बसलाय. बघू कधी येतोय. बारक्या जेवू दे खायचा नाही येणार ना. ठीक आहे. जेवून दे. दिवा गाडी बसलाय ना. उद्या सकाळी 3 वाजता. वाजता गेला काय तिच्या खाली गेलाय बघ. दिवा गाडी दे ना. बाबा, ओ बाबा, आई, ए आई. दिवाळी लवकर आली. बॅगे फक्त डायरेक्ट क्वार्टर दिला. क्वार्टर हा शिंपाड. हा अमर तोंडा शिंपाड. आई, तुला गावाकडची आठवण नाही आली? आई पाया पडतो. माझ्या पाय पडला ना आधी. पडतो बाबा आशीर्वाद द्या. हो काय रे बाबा या कसा वाटला प्रभा? मस्त. 3 पोरी होत्या फक्त. मडकाचा भाव. तीन दंडाने काम बिघाडी 4 होते का विचार. बरं बाबा, प्रॉपर्टीचे कागद कुठे आहेत? पाहिजे तुला वाचता तुला प्रॉपर्टी कशात पाहिजे. हे बघ काका, आता तुझं पण वय झालंय. अरे तू पण गावात इथे एकटेच राहता. म्हणजे तुम्ही सगळे कधी ना कधी गचकणारच. मरण्याची वाट बघतोय. तसं नाही, वय झालं की सगळेच मारतात. अच्छा ठीक आहे. आता बघा, माझं लग्नाचं वय झालं आहे. मी मुंबईला एक माझी वाली बघितली आहे. वाचता कोणा जमीन विकणार आहेस? एक आहे उत्तर प्रदेशचा. वाचताना येणार आहेस तू आणि तुम्ही पण. तुम्हाला वाटता ते लोक आपला एकाच स्वरूप निघाले, पण तेच लोक आज आपल्या जमिनी घेतील आणि उद्या आपल्याच कामास ठेवतील. अहो, असं जर आपण आपल्या जमिनी एका राहिला ना तर आज जी परिस्थिती मुंबईची आहे ना, ते आपल्या कोकणाचे ओख वेळ नाही लागणार. आपला कोकण आपला नाही राहणार. काय समाज होय काका, तुझं बरोबर आहे. पण माझ्या वालीला कोण समजवणार आता? तुझ्या भासरुडास बाप, तुझ्या होणाऱ्या बायको तू गावात बोलव. काय ती येऊन दे, ऐकली तर बघू, नाहीतर कांदा आहेतच, कांदा करून टाकतील शाप जाऊ. बाबा बोलव मी तिला, चालेल तुम्हाला? ऐकली तर बघू आपलं पुढचं लग्नाचं, नाहीतर असं वेल्डिंग करून टाकू. बाबा, मला हवे ती, मी बोलवतो तिला. सिद्धू आहे आमचा. तुला नकोय, मला हवे. नेटवर्क नाही आहे. काय इथं नेटवर्क नाही. बरोबर. मी रेंजवर जाऊन आलो. माडवण्यावर एलवांच्या मालास. लंडन
असा मुंबई जाऊन साहेब झाला नुसता जामीन नको कोण मोठा कोण लागून का आला तो नुसता जामीन नको जमीन काय विकायला ठेवल्यात काय करायचं मग काय आता ठीक आहे येऊन देतो बघूया ऐकला तर पुढचं लग्नाचं नाहीतर हांदे आहेतच लावतील 5 पाण्या टाकतील त्या का नाहीसा करून ठीक आहे येऊन देतो आता त्या वाजता दिवा गाडी चुकायची बाबा मी आलेला स्टेशन आणायला चाललोय जा जा वैभव वाजताच नवटाक मारतो बरं भाजी दिसते काय घे बघ बघ कालच उघडायचे काल आवाज दे आवाज दे आवाज दे आवाज दे दुर्गात आहे आवाज दे नाही हा एवढ्या पांढऱ्या मेकअप केलेल्या म्हशी दिसतात उद्या सकाळी जाऊन बघायला लागेल घरात मीटर बरोबर नाही. आवाज दे आवाज नाही येत आहे धड अरे जिजांच्या वाड्यात आहे काय तर काय काढला तो बघायची बघा घबराला आई अरे आली 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 आई पाणी आण वाजताना आयशीच पाणी आणायला सांगतोय वय दिला नाही म्हणून गप आहे नाही त्याचा विस्कळून टाकला असता ये बाय, सासू सासराय पाया पड जाऊ मास्तर हा एवढंच मी माझ्याकडे डोळे वर करू बा माझ्याकडे डोळे वाटून बघताय लग्न होऊन दे दाखवते तुला. पोरी तुला आमचं गाव कसं वाटलं गाव तर छान आहे पण त्या काळ्या रंगाच्या केक बद्दल काही कळलं नाही तिकडचा जागे होता मला वाटलं केक आहे म्हणून मी त्याचा वास घेतला होता शी किती छान वास येत होता आणि त्याची टेस्ट एकदम बकवास त्या चालवाच्या म्हणजे हईनं जात होता ते पुढे तू कंटाळा आला ना? तिकडून आलो आता गुंतव सांडवाच्या म्हणजे ए भावा या उघड शांत झाली काय बॉडी शेक शेमिन स्पॉटी शी बरं ते सगळं जाऊ दे तुम्ही तुमच्या गावाविषयी मला माहिती सांगा तुम्ही गाव का सोडत नाही सांगुराने मला गाव सुटना कसं सांगुराने मला गाव सुटना काय सांगुराने मला गाव सुटना कसं सांगुराने मला गाव सुटना बंद काळा मंदी माझं भावना गंग तिच्या कपडा बंदी दुनिया झाली कशी गंग फोटो हाय राणी आपल्या धुंदीमध्ये दंग माणसांच्या सोडले रंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना काय सांगुराने मला गाव सुटना काय सांगुराने मला गाव सुटना कसं सांगुराने मला गाव सुटना वा वा गाव तर छान आहे पण शहराचा मोये झालाय तरी गाव अजून बुद्धी चाललीच आहे काय मोये आम्हाला माहिती आहे मोये काय मी नव्हे का कोणी गल्लावेची नव्हे मोये हे वाजताडे आम्हाला माहिती आहे मोये तुम्हा शहरात दर्शनी वाटता गावची पोरा गावंड त्यांका फक्त शिमगो दिवाळी दसरो गणेशोत्सव साजरा करून घेतात गणेश जयंती पण त्यांका तसं नसत त्यांच्यामध्ये लय अक्कल असा बघायचं तुम्हाला बघायचंय
वासाडे मोठ्यान बोला हो हा. जो 100 शतक मारणारा सचिन तेंडुलकर आपल्या कोकणातलाच तुम्हाला हे कमी असेल ना तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी येवणारच असं म्हणणार तर लोकमान्य टिळक आपल्या कोकणातलं अहो आपल्या भारताची राज्यघटना लिहिणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते पण कोकणातलं ही जी भूमी आहे ना हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या लाल मातीत केवळ धान्यच नाही तर कित्येक शूरवीर धनवान गणाची ताकद आहे. फक्त आपल्याला या मातीची किंमत कळाली पाहिजे. काय समाज आत्तेने कानात फुर केल्यावर मिळते ते नाव आणि वाढ वडिलांच्या पुण्याईने मिळते ते गाव. हीच खरी आपली ओळख. पण तरीही पैसा आणि प्रगतीच्या माग धावणारा आपण शहरातल्या सिमेंटच्या जंगलात हरवत चाललोय. हाय फाय लाईफस्टाईलच्या जगमगाटात स्वतःच्याच सावलीपासून दूर पडतोय. वेल सेटल होण्याकरता गावाच्या पिंजऱ्यातून उडालेल्या पाखरांनो बघा जमलं तर पुन्हा माघारे फिरता आलं तर कित्येक घरांची गंजलेली कुलप तुमची वाट पाहत आहेत. या लाल मातीत केवळ धान्यच नाही तर कित्येक धनवान घडवण्याची ताकद आहे. मंडळींनो इथल्या तडा गेलेल्या भिंतींना पडीक घरांना ओसार शेतीला सुरकुतलेल्या हातांना आस लागलेल्या डोळ्यांना फक्त तुमच्या सोबतीची गरज आहे. ही आपली माती आपली ओळख तुम्ही परक्याच्या घशात घालून आपल्याच गावात परके होणार का? आणि मग शहरात करोडोंचं घर घेऊनही गावी आल्यावर आपल्याच मुलांना दुसऱ्यांचं वाडी आणि अंगण दाखवणार का? प्रगती आपल्याला जर करायची असेल तर शहराकडे वळायलाच हवे. पण आपली गावाशी जोडली गेलेली नाळ ही तुटता कामा नये. गाववाल्यानो इथं बसलेल्या कोकणवासियांनो तुम्हाला इथला हात जोडून सांगतो आपल्या जमिनी ऐकू नका. आपला कोकण धोक्यात घालू नका. आज जर आपण जमिनी विकल्या तर काही ते पैसे असतील ते खाऊ आपण. पण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपल्याला पुन्हा आपल्या कोकणाची आठवण येईल ना तेव्हा हे कोकणवासीय तुम्हाला कोकणात पण जागा देणार नाहीत. तुम्ही ते गाणं ऐकलंच असाल. कोकणची माणसं साधी भोळी कोकणची माणसं साधी भोळी काय जात त्यांच्या भरली शहाळी. होय आमच्या काळजात शहाळी भरली आहे. पण जर विकासाच्या नावाखाली बाहेरच्या वास्यांनी बाहेरच्या नेत्यांनी आमच्या कोकणात येऊन आम्हा कोकणवासियांच्या हातात जर फुटका नारळ ठेवला तर आमच्या काळजात जे शहाळे भरले आहेत ना त्या शहाळ्यांच्या बाहेरचा नारळ तुमच्या टाकलेत फोडू. तुम्हाला कोकणात पण जागा देणार नाही. त्यामुळे अजून हे सुधरा. अजून ही वेळ गेलेली नाही. आपलं कोकण आपण वाचवू शकतो. 10,000 पगार आहे रे. 10,000. तुला 35. तू काय तर आयब्रो करत असशील. पेक्षा आमच्या कोकणात खोबरो का? तो म्हणतो 10 की 12,000. ती म्हणते 30-35,000. माझ्या 4 म्हशी आहेत. हाय कोणता चोरला नाही जाऊ गावला तर इसकाडून टाकीन त्याला.
तर माझ्या 4 म्हशी आहेत. त्या 4 म्हशींच्या जीवावर मी महिन्याचं 40 ते 50,000 रुपये कमवतो. अहो तुम्हाला उदाहरण बघायचं असेल ना तर आमच्या कुरुंगात यावा. तर पाक्या शेळके उदाहरण आहेच मोठं. अहो आपल्या भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता? इंग्लंडच्या शाळेत शिकला ना. भारतरत्न. आपल्या कोकणात आपल्या महाराष्ट्रात 10 त्या 10तली 8 आपल्या कोकणात लढ आणि म्हणते आमचे बोरा गावंडाळ असतात गावच्या बोराची अक्कल नाही. काय बोलशील तू? काका तू बोलतोय ते सगळं बरोबर आहे, पण माझ्या पोटापाण्याचं काय? आमची 14 एकर जमीन आहे. तुमची किती असेल ते राहून दे, मी काय भात लावायला येणार नाही. पण आमची 14 एकर जमीन आहे. आपण त्याच्यात शेती करू. आपल्या कोकणात पण कोण करत नाही. पण जर तुम्ही घाटावर गेलाव ना तर कित्येक कुटुंब त्यांच्या घाटावरच राहतात आणि शेती करतात आणि महिन्याचं 40 ते 50,000 रुपये कमवतात. काय जायचंय मुंबईला? काका मी आता मुंबईला नाही जाणार, गावीच शेती करणार. आम्ही ठरवलंय आमची गावाशी जोडली गेलेली नाळ तशी ठेवायची. पण तुमचं काय? दादा मी काय म्हणतो, आता सगळं झालेलं आहे. आता जो लग्न लावून टाकूया असं म्हणतो. हे बघ. मी म्हणतो मी याला बघतोय. आलिया मंडपात कालिया सून बनवणार आलिया सून बनणार असं असतं ते नसतं. मी माझ्या पद्धतीने बोललो. काका चुकलं. थांब जरा. आलिया उभे मंडपात कालिया 2 होता पाहत 3 खाल्ला एवढा भात जाऊन. ओ सासऱ्यानं काय बोललं? काय गेला तुमच्यामुळं? असं आहे सासू तुम्ही? आता जो भांडी घासायची आहे, मी काय भांडी बिंडी घासणार आहे? घासायची तर त्याला लावा घासायला. शेण काढायचं आहे, भांडी घासायची आहे, तो सगळं करेल, मी काय करणार नाहीये. कधीतरी करीन, ते जाऊ दे. डोंगरी सर्व दिसतो हिरवा मालिन गेली पाण्याला हे डोंगरी सर्व दिसतो हिरवा मालिन गेली पाण्याला पायात पैंजण हिरवा चुडा हाती हिरवा चुडा केसात गजरा दिसतो बरा हे पायात पैंजण हिरवा चुडा हाती हिरवा चुडा केसात गजरा दिसतो बरा हे डोंगरी सर्व दिसतो हिरवा मालिन गेली पाण्याला डोंगरी सर्व दिसतो हिरवा मालिन गेली पाण्याला हातातल्या बांगड्या काय ग केल्या हा आता मी काय म्हणतो. प्रगती कुठे गेली? ती मगाशी बोललीस ना प्रगतीच्या पाठून धावायचं आहे. ती मला कानात बोलली पण मी बोललो नाही. गेलेला तुम्ही आज बघितलेलं. थोडा ते जाऊन दे. कशाला जाऊ दे? तुमचं लग्न झालेलं आहे. आता शिमगा येतोय. त्या शिमग्याच्या मागोमाग सप्टेंबर उजाडेल. आपला गणपती बाप्पाचा सण येईल. आज काय आहे? हा सांगा की मी याला शिकणार शाळा सोडून म्हशी का मी देतो माझी एक म्हस. वाचताड्यास हेच माहिती असतं. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख माहिती आहे काय वाचताड्यांनी?
आपल्या भगवाने गणपती आणला 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 आपल्या भगवाने गणपती आणला 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 आपल्या भगवाने गणपती आणला आपल्या भगवाने गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय संपत्ती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय संपत्ती खूप बघतोय चांगला आपल्या भगवाने गणपती आणला आपल्या भगवाने गणपती आणला बस झालं या. ठीक आहे, आहेत काय भांडी? तू म्हणालीस ना भांडी घासत आपण बुद्धी करू. तो घासून देणार आहे मी नाही. मी कधीतरी घासणार आहे. आल्या आल्या मोठं डोळं करून बघितलं. त्याच्यानंतर तिला भांडी घासाय बोललो. आपल्या पोरात भांडी घासायला होती. घास तू भांडी घास तू ती शांत काढेल. हा पण ह्याच्या पुढं कुठला पॉकन कर माका जमनी इकताना दिसला ना जाऊ ह्या ह्याच्याच वैतावून काढ. हॅलो